अथ श्री साई सच्चरित अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायान्ते कथानुसंधान ठाकुरादिका महापुरुष दर्शन कैसे झाले ते करावे श्रवण. एकाग्र मन मन करोनी काय तया वक्त्याच्या बोले श्रवणी जे पडता श्रोतान डोले. अंगीचा रोमांच ही रोमांची न हाले व्यर्थ गेले ते बोल. जयाशवनी न श्रोते रिझले बाष्प गदगद कंठन दाटले. नयनी प्रेमानंदा अश्रून वाहिले व्यर्थ गेले ते कथनम. वाणी बाबांची मनोहरिणी उपदेशाची अलौकिक सरणी. जयाची प्रतिपदी अभिनव करणी मस्तक चरणी तयांचे. न येता दैव उदयासी गाठी न पडे साधू संतांशी. तो जवळ असता उषापाशी पाप राशीस दिसेना. या प्रमेयाच्या सिद्धतेशी न लगे जावे देशी विदेशी. मीच माझी अनुभवासी श्रोतयाशी कथितो की. पीर मौलाना नामे प्रसिद्ध होते वांद्रेशहरी ही सिद्ध. हिंदू पारशी पर धर्मी प्रबुद्ध घेती शुद्ध दर्शन ते. मी ते शहराचा न्यायाधीश मुजावर तयांचा नाम इनुस पाठ पुरविली रात्रंदिवस. यावया दर्शनास तयाने हजारो लोक येथे यावे. किमर्थ आपण तेथे जावे. भिडे भाडेच्या भरी भरावे. आचवावे निज लौकिका. ऐसे काही मनी भावावे. दर्शनास कधीही न जावे. आपणची आपल्या छायस भ्यावे. दुर्दैव यावे अळवे. ऐसी कित्येक वर्ष गेली. तेथून पुढे बदली झाली. पुढे जेव्हा ती वेळ आली. शिरडी जोडली अखंड. तात्पर्य हा संत समागम अभाग्यास या ना तेथे ना तेथे रिगम. होता ईश्वरी कृपा का सुगम. अन्यथा दुर्गम हा योग. ए विषयींची गोड कथा श्रोता सादर परिसिजे आता. या संतांच्या अनादी संस्था गुह्य व्यवस्था
कैशा त्या यथा काल वर्तमान जयाचे जे 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 आवडे स्थान अवतार घेती घेती कार्याकारण परी ते अभिन्न अभिन्न परस्पर देश काल वस्तू भिन्न परी एकाची जीवन खून दुजा संत जाणे संपूर्ण अंतरी एकपण सकळिका जैसी सार्वभौम राजाची ठाणी वसविली असती ठीक ठिकाणी जे तेथ अधिकारी नेमोनी आबादानी संपादिती तैसाच हा स्वानंद सम्राट तैसाच हा स्वानंद सम्राट जागी होऊनी प्रगट चालवी हा निज राज्य शकट सूत्रे अप्रकट हलवी एकदा एक आंग्ल विद्या विभूषित बिया उपदाने युक्त जे हळू मार्ग क्रमत आले नामांकित अधिकारी मिळाली पुढे मामलत वाढता झाले प्रांत तयासी बाबांचा सांगात सुदैवे प्राप्त झाला दिसाया ही मामलत बरी डोंगरी जैसी दुरुनी साजरी निकट जाता वेडिली काजरी माने परीती मोठीच गेले ते पूर्वील गोड दिवस जय हा होती या अधिकाराची हौस प्रजा ही मानी अधिकारियास परस्परास आनंद पुसू नये आताचे हाल सुखाची नोकरी गेला तो काळ आता जबाबदारीचा सुकाळ आला दुकाळ पैशाचा पूर्वील मामलतीच मान तैसेच पूर्वील प्रांता समान वैभव आता ये ना दिसून नोकरी कसून करताही असो तेही अधिकार संपन्न अलोट पैका वेचल्या वाचून न करिता सतत अभ्यासशीन कोण करू शके आदिहू लागे बिये मग तो नगदी कारकून होये महिना पगार 30 रुपये मार्गे ऐसिये ती गती यथा काळ घाटावर जावे जमीन मापनी काम शिकावे मोजणी दारामध्ये राहावे पास व्हावे परीक्षे पुढे जेव्हा एखादी असामी स्वये जाईल वैकुंठ धामी
करील आपुली जागा रिकामी पडेल कामी कामी ती याच्या आता असो हे चराठ कशास पाहिजे नुसती वटवट ऐशा एकास साईंची भेट झाली ती गोष्ट परिसावी बेळगावा निकट निकट देख ग्राम आहे वडगाव नामक आले मोजणी दारांचे पथक मुक्काम एक तै केला गावी होते एक सत्पुरुष गेलेत यांचे दर्शनास चरणावरी ठेविले शीस प्रसाद आशिष पावले त्या पुरुषांचे हातात होता निश्चळ दास कृत विचार सागर नाम ग्रंथ जो ते वाचित तै होते पुढे काही वेळ जाता येतो म्हणून निघू लागता ते साधू जे वदले उल्हासता तया ग्रहस्था ते परिसाम बरे आता आपण यावे या ग्रंथाचे अवलोकन करावे तेने तुमचे मनोरथ पुरावे असावे हे लक्षात पुढे तुम्ही पुढे निज कार्योद्देशे जाता उत्तर दिशे मार्गात महाभाग्यवशे पुरुषासी दर्शन पुढील मार्ग ते दावितील मनाशी निश्चलता ते देतील तेच मग उपदेशितील ठसवितील निज बोध तेथील मग ते कार्य सरले जुन्नरास तेथुनी बदलले नाणे घाट चढणे आले ओढवले ते संकट मार्ग तेथील अति बिकट रेड्यावरुनी चढती घाट रेडा हाच तदर्थ शकट आणिला निकट आरूढाया पुढील आता पुढे मोठे होतील पुढे मोठे अधिकारी मिळतील घोडे गाड्या मोटारी आज तो घ्या ह्या रेड्याची हजेरी वेळ साजिरी करा की घाट चढणे अशक्य पायी रेड्याविन नाही सोयी ऐसी ती नाणे घाटाची नवलाई अपूर्वाई वाहनाची मग तयानी केला विचार पाला नीला रेडा केला तयार तयावरी चढविले खोगीर कष्टे स्वार जहाले
स्वार खरे पण होती चढण रेडिया सारखे अपूर्व वाहन झोके हिसके घाता जान भरली कणकण पाठीत असो पुढे हा प्रवास सरला जुन्नराचा कार्यक्रम पुरला मग बदलीचा हुकूम झाला मुक्काम हालला तेथुनी कल्याणास झाली बदली चांदोरकरांची गाठ पडली साईनाथांची कीर्ती ऐकिली बुद्धी उदेली दर्शनाची दुसरे दिवशी आली बारी झाली चांदोरकरांची तयारी म्हणती चला हो बरोबरी करू वारी शिर्डीची घेऊ बाबांचे दर्शन करू उभयता तयासी नमन राहुतीत एक दो दिन येऊ परतून कल्याणा परी तेच दिनी ठाणे शहरात दिवाणीचे अदालतीत मुकदमा सुनावणी निर्णित त्यागिली सोबत तदर्थ नानासाहेब आग्रह करीत चला हो आहेत बाबा समर्थ पुरवितील तुमचा दर्शनार्थ किं पदार्थ तो मुकदमा बसला बाबा परी हे कैसे तयास पटे तारीख चुकविता भय वाटे चुकतील केवी हेलपट्टे भाल पट्टी लिहिलेले नानासाहेब चांदोरकरे कथिली पूर्वील प्रत्यंतरे दर्शन काम धरिता अंतरे विघ्नते सरे बाजूला परी येईना विश्वास जीवा करतील काय निज स्वभावा म्हणती आधी घोर चुकवावा निकाल लावावा धाव्याचा असो मग ते ठाण्यास गेले चांदोरकर शिर्डीस निघाले दर्शन घेऊन परत फिरले नवल वर्तले इकडे पै वेळी जरी हे हजर राहिले दाव्याचे काम पुढे नेमिले चांदोरकर ही हातचे गेले खजील झाले अंतरी विश्वास ठेवितो बरे होते चांदोरकर सवे नेते दर्शनाचे कार्य उरकते स्वस्थ चित्ते शिर्डीत दाव्यापरी दावा राहिला साधू समागम ही अंतरला उठी निश्चय केला जावयाला शिर्डीस न जानो मी शिर्डीस जाता समयी नानांची भेट होता स्वये निर्वितील साईनाथा आनंद
आनंद चित्ता चित्ता होईल. निशिर्डीस नाही कोणी परिचित, तिथ मी सर्व थैव अपरिचित. नाना भेटता होईल उचित, जरी क्वचित योग तो. ऐसे विचार करीत करीत बैसले ते अग्नी रथात. दुसरे दिवशी पावले शिर्डीत. नाना ते अर्थात नाहीत. हे जे दिनी यावया निघाले, नाना ते दिनी जावया गेले. तेने हे बहु हताश झाले. अति हिरमुसले मनात. असो मग तयास ते भेटले. तयांचे दुसरे स्नेही भले. असो मग तयास तेथे भेटले. तयांचे दुसरी स्नेही भले. तयानी साईंचे दर्शन करविले. हेतू पुरविले मनाचे. दर्शने पायी जडले चित्त, घातला साष्टांग दंडवत. शरीर झाले पुलकांकित, नयनी स्रवत प्रेमाश्रू. मग ते होता क्षणेक स्थित, कायत यासी बाबा वदत. त्रिकालज्ञ मुख करोनी सस्मित, सावचित्त ते परीसा. कानडी अप्पाचे ते सांगणे. जैसे रेड्या संगे घाट चढणे, ऐसे न येथील सोपे चालणे. अंग झिजविणे अनिवार्य.